एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. राहुरी शहरातील व्यंकटेश तरुण मंडळानं आपल्या 56व्या वर्षात पदार्पण करताना यंदाही सामाजिक संदेश देणारा, हृदयाला स्पर्श करणारा असा बाप लेक हा जिवंत देखावा सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतला. या देखाव्याचं उद्घाटन व श्री गणेशाची आरती श्रीरामपूर विभागाचे DYSP जयदत्त भवर यांच्या हस्ते संपन्न झाला. मंडळाचे संस्थापक रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. देखाव्याचे उद्घाटक DYSP जयदत्त भवर यांनी व्यंकटेश तरुण मंडळाच्या उपक्रमाचं विशेष कौतुक करताना असे देखावे हे केवळ सजावट नसून समाज मनाला जागवणारी कला असल्याचं सांगितलं. बापलेक या भावनिक विषयाच्या माध्यमातून मंडळाने जनतेच्या मनात स्थान मिळवलंय. इतर मंडळांनीही यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक संदेश देणारे आणि संवेदनशीलता जागवणारे देखावे सादर करावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, मंडळाचे संस्थापक सदस्य बापू तनपुरे, संभाजीराजे तनपुरे, गोरक्षनाथ सिन्नरकर, माजी विरोधी पक्षनेते डॉक्टर जयंत कुलकर्णी, डॉक्टर धनंजय मेहत्रे, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, सुनील पवार, RR तनपुरे, अरुण साळवे, विकास मंडळाचे गोपाळ अग्रवाल, दिलीप पारक, ॲडव्होकेट अशोक तनपुरे, अनिल डावकर, प्रफुल्ल तनपुरे, पत्रकार बांधव तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रणव वाघ, उपाध्यक्ष अथर्व शेजूळ, मंगेश बिडवे, मंडळाचे सदस्य, गणेश भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाज जनतेसाठी श्रेयश लोळगे, राहुरी शहर. नंतर जाऊ, रात्रीची वेळ झालेली आहे, परंतु आम्ही पूर्ण हा पाहिला. हा अतिशय चांगला मेसेज या माध्यमातून देण्यात आलेला आहे. सर्व पालकांनी आणि मुला मुलींनी यामध्ये आत्मपरीक्षण आणि विचार करण्याची गरज आहे की नवीन पिढीला आपण कोणते मूल्य देत आहोत. ते टेंगे साहेबांनी तर संपूर्ण आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांना पोलीस स्टेशन मध्ये काम करत असताना प्रभारी अधिकारी म्हणून मागच्या 1.5 वर्षात जे काही अनुभव आले, इतर ठिकाणी पण आम्हाला तसेच थोड्याफार कमी जास्त प्रमाणात अनुभव असतात. परंतु या अनुभवापासून बाकीच्यांनी पण शिकलं पाहिजे आणि आपल्या मुला मुलींवरती चांगले संस्कार केले पाहिजेत, जेणेकरून ते कोणतेही चुकीचं पाऊल उचलणार नाही. आणि पालकांनीही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, दुर्लक्ष करता कामा नये. हाच या ठिकाणी चांगला असा संदेश या मंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि हे मंडळ असं चांगले उपक्रम यापूर्वी पण केलेले आहे आणि भविष्यात पण करत राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.